Hello everyone, welcome to the 16th lecture of Python programming. So in this lecture we are going to see the file handling in Python. So actually in different programming languages like C, C++, the file handling is difficult things, means syntax for file handling are different. But in the Python the file handling is very simple thing, but you just have to understand what is the actual syntax of file handling. So every file I have created in notebook or any file software such as Word, that file I need to open. So I will open that file. Very first task is to open that file. So ओपनच्या पुढे मी पॅरेंथेसिस देतो, दॅट इज द की फंक्शन. तो काय आहे? की फंक्शन. सो ओपन ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी मला इन्क्लूड करावं लागतं त्या फाईलचं नेम, फाईल नेम, आणि मला इन्क्लूड करावं लागतं मोड. म्हणजे फाईल मी वेगवेगळ्या पर्पजेससाठी ओपन करत असतो. फॉर एक्झाम्पल मी फाईल रीड करत असतो, ठीक आहे, रीडिंग पर्पजेससाठी. समजा एक फाईल माझ्या सिस्टीममध्ये स्टोअर आहे, तर मी ती फाईल रीड करणार आहे. म्हणजे काय करणार आहे? मी ती जी काही फाईल आहे त्याला रीडिंग पर्पजसाठी ओपन करणार आहे. मी त्या फाईलमध्ये काही लिहिणार नाही. मग मला एव्हरी टाइम आय नीड टू मेन्शन द मोड अँड एव्हरी टाइम आय नीड टू मेन्शन द फाईल नेम. सो द मोड्स ऑफ दॅट फाईल हँडलिंग इज, आपण कोणत्या पर्पजसाठी ती फाईल ओपन करतोय, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सो मी रीडिंग पर्पजसाठी ओपन करू शकतो. मी अपेंड म्हणजे काय? इन लिस्ट ऑल्सो. पायथन प्रोग्रामिंग मध्ये आपण लिस्ट मध्ये सुद्धा काय पाहिलंय की अपेंड करतो म्हणजे मी लास्टला एलिमेंट ऍड करत असतो. अपेंड म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जी काही फाईल ऑलरेडी एक्झिस्ट आहे त्या फाईलमध्ये काय करत असतो? मी इलेमेंट्स किंवा काय करत असतो? त्याच्यामध्ये जे काही टेक्स्ट आहे ते ऍड करत असतो. त्याच्यानंतर काय करत असतो? रायटिंग पर्पजेस. मोड म्हणजे काय? पर्पजेस. मी कशासाठी ती फाईल ओपन करेल? मग रीड साठी करेल, अपेंड साठी करेल, राईट साठी करेल आणि क्रिएट. मला समजा एखादी फाईल क्रिएट करायचे तर त्याच्यासाठी देखील मी काय करेल? ओपन फंक्शन यूज करेल, फाईल नेम, त्याच्यामध्ये मोड चार टाईपचे कोणते? रीडिंग पर्पज, अपेंड पर्पज, राईट पर्पज अँड क्रिएट पर्पज. ओके. सो जर का मी फाईल रीडिंग पर्पज साठी यूज करत असेल तर मी आर वापरेल, अपेंड साठी ए वापरेल, राईट साठी डब्ल्यू आणि क्रिएट साठी एक्स हा कीवर्ड वापरत असतो मी. आता समजा रीडिंग पर्पज साठी मी एखादी फाईल ओपन करतोय, तर ती फाईल जर का एक्झिस्ट करत नसेल आणि तरीही मी ती फाईल ओपन करतोय, तर मला काय करेल? तर मला एरर दाखवेल. काय दाखवेल? एरर इफ फाईल डझंट एक्झिस्ट. ओके, जर का फाईल एक्झिस्ट करत नसेल तर मला एरर दाखवेल. अदरवाईज जर का ती अपेंड मध्ये काय होईल? अपेंड मध्ये जरी ती फाईल एक्झिस्ट करत नसेल तरी काय होईल? तरी ती फाईल क्रिएट केली जाईल. क्रिएट दो द फाईल इज नॉट एक्झिस्ट. ओके, क्रिएट केली जाईल. द स्पेसिफाईड फाईल इफ द स्पेसिफाईड फाईल डज नॉट एक्झिस्ट. जर का एक्झिस्ट करत नसेल तर ती फाईल तयार केली जाईल आणि मग त्याच्यात काय गोष्टी अपेंड करायच्यात त्या गोष्टी अपेंड केल्या जातील. सो द फाईल इज, इफ द स्पेसिफाईड फाईल डझंट एक्झिस्ट टिल द फाईल इज टू बी क्रिएटेड. त्याच्यानंतर रायटिंग पर्पज साठी, ज्यावेळी मी रायटिंग पर्पज साठी एखादी गोष्ट करत असतो किंवा एखादी फाईल ओपन करत असतो त्यावेळी काय होतं? जो काही प्रिव्हियस डेटा आहे त्या फाईलमध्ये, समजा मी फाईलमध्ये नाव लिहिले माझं रोशन, ओके, त्या फाईलमध्ये ऑलरेडी मी ती फाईल सेव्ह केलेली आहे, पण मी रायटिंग पर्पजसाठी ती फाईल ओपन करेल आणि त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी लिहिल ना त्या गोष्टी रिप्लेस करतील त्या नावाला. म्हणजे रोशन जे काही कॉन्टेंट माझ्या ऑलरेडी फाईलमध्ये आहे ते कॉन्टेंट इरेज होईल आणि जे काही कॉन्टेंट मी आता ऍक्च्युअल लिहिणार आहे ते कॉन्टेंट ऍड झालं जाईल. ओके, दॅट इज द ड्रॉबॅक ऑफ मीन्स रायटिंग पर्पज. सो रायटिंग पर्पज इज यूज फॉर, जर का रायटिंग पर्पज आपण ओपन केली फाईल तर त्याचा पर्पज काय असेल? फॉर रायटिंग. आता जसं मी सांगितलं अपेंड मध्ये जरी ती फाईल एक्झिस्ट नसेल करीत, सिस्टीम मध्ये ती फाईल नाहीये, तर काय होईल? सिस्टीम मध्ये ती फाईल नाहीये तरी ती फाईल क्रिएट केली जाईल. इथं पण सेम होतं. द फाईल इज क्रिएटेड अनलेस अँड अनटिल दिस फाईल एक्झिस्ट ऑर नॉट. ओके, सो इट क्रिएट्स द फाईल इफ डझंट एक्झिस्ट.
डझंट एक्झिस्ट. आता क्रिएट फाईल जर का मला क्रिएट करायचे म्हणजे फाईलचं नेम मला क्रिएट करायचंय, तर फाईलचं नेम क्रिएट करायचं किंवा एखादी वर्ड फाईल किंवा TXT फाईल मला बनवायची आहे, तर मी असं म्हणेल की क्रिएट द फाईल. मग जर का ती फाईल ऑलरेडी एक्झिस्ट असेल आपल्या सिस्टीम मध्ये आणि तीच फाईल पुन्हा आपण क्रिएट करतोय, आपण त्याच्यासाठी कोड लिहितोय, तर रिटर्न अन एरर इफ फाईल एक्झिस्ट. इट विल रिटर्न अन एरर इफ फाईल एक्झिस्ट. जर का ती फाईल एक्झिस्ट करत असेल तर आपल्याला काय रिटर्न एरर करेल. ठीक आहे. आता फाईल ही बायनरी मोड मध्ये असू शकते, फाईल ही टेक्स्ट मोड मध्ये असू शकते, बरोबर. कम्प्युटर ओनली अंडरस्टँड बायनरी लँग्वेज, कम्प्युटर डझंट अंडरस्टँड अवर इंग्लिश लँग्वेज. जे काही आपण लिहितो ते काय होतं, कम्प्युटरच्या लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट होतं आणि तो ट्रान्सलेटर नसतो, तो इंटरप्रिटर असतो, बरोबर. मग बायनरी मोड म्हणजे काय, बायनरी मोड साठी आपण वापरत असतो बी. म्हणजे हे जे काही मोड्स आहेत, फाईल कोणकोणत्या मोड मध्ये असतात, फाईल बायनरी मोड मध्ये असू शकते, फाईल टेक्स्ट मोड मध्ये असू शकते, त्याच्यासाठी मी काय यूज करतो, टी. ओके, हे कीवर्ड आहे. आता जर का मी बायनरी मोड मध्ये ती फाईल ओपन करेल, तर मला असं म्हणावं लागेल की एफ ओपन आणि फाईलचं नेम मला मेन्शन करावं लागेल. त्या फाईलचं नेम असेल sample.txt. sample.txt. समजा सॅम्पल नावाची टेक्स्ट फाईल मी तयार करतोय, बरोबर, किंवा सॅम्पल नावाची टेक्स्ट फाईल आहे माझ्याकडं आणि मी RT म्हणजे रिडिंग पर्पज साठी यूज करणार, बरोबर. त्याच्यानंतर म्हणजे बायनरी मोड मधली फाईल मला ओपन होईल. आता मी F इज इक्वल्स टू ओपन केलं सॅम्पल TXT. सो दॅट इज नथिंग बट ओपनिंग ऑफ अवर टेक्स्ट फाईल. नाव आता आपण स्टार्ट करणार आहे रिडिंग ऑफ फाईल कसं आपण करत असतो. रिडिंग ऑफ फाईल आपण कसं करत असतो, तर रिडिंग ऑफ फाईल म्हणजे काय. रिडिंग ऑफ फाईल ज्यावेळी मी असं म्हणतो की माझ्या सिस्टीम मध्ये एखादी फाईल एक्झिस्ट आहे, ऑलरेडी एक्झिस्ट आहे, टेक्स्ट फाईल असेल किंवा कोणतीही फाईल असेल, तर ती फाईल रीड करायची. मला काय करायची आहे, ती फाईल रीड करायची आहे. ती फाईल रीड करायची असेल तर मी कोणता कोड वापरला पाहिजे, तर ती फाईल ऑलरेडी एक्झिस्ट आहे. सपोज रोशन नावाची TXT फाईल, ओके, रोशन नावाची TXT फाईल माझ्या सिस्टीम मध्ये ऑलरेडी एक्झिस्ट आहे, बरोबर. मग काय होणार, ती जी काही फाईल आहे, रोशन नावाची जी काही फाईल आहे, ती मला रीड करायची. त्याच्यामध्ये काही ना काही कॉन्टेंट मी लिहिलंय. समजा असं लिहिलंय की आय हॅव गॉट मार्क्स, म्हणजे जे काही मार्क्स मला मिळाले ते मार्क्स मी त्याच्यात लिहिलेत. जे काही मटेरियल मी त्याच्यामध्ये लिहिलंय ते मला रीड करायचंय. मग मी पायथन प्रोग्रामिंग मध्ये फाईल हँडलिंग मध्ये ही गोष्ट कशी रीड करेल, मी असं म्हणेल की F इज इक्वल्स टू ओपन दॅट रोशन फाईल. सो ओपन रोशन डॉट TXT. ही जी काही फाईल आहे ती मला काय करायचंय, रिडिंग करायचे ना. तर मी ही फाईल ओपन करेल, पण फॉर व्हॉट पर्पज, फॉर रिडिंग पर्पज. असा माझा सिंटॅक्स असेल. आणि मी फक्त खाली काय म्हणेल, खाली असं म्हणेल की आपण जी फाईल आहे ती रिडिंग पर्पज साठी प्रिंट करतोय. सो प्रिंट म्हणेल एफ डॉट रीड आणि त्याच्या पुढे पॅरेंथेसिस देईल आणि हा जो काही ब्रॅकेट आहे हा कम्प्लीट करेल. लक्षात येतंय. सो मी काय करेल, रिडिंग फाईल करायची मला, म्हणजे मी ती फाईल ओपन करेल, मी रिडिंग पर्पज साठी ओपन करेल, म्हणून मी हा जो R आहे हा इथे लिहिलाय आणि प्रिंट करेल एफ डॉट रीड. जेणेकरून काय होईल, जी काही फाईल रोशन नावाची माझ्या सिस्टीम मध्ये आहे ती फाईल काय होईल, सपोज माझ्या सिस्टीम मध्ये आता सध्या RP नावाची फाईल आहे, बरोबर. हे पहा, तुम्ही इथं पाहू शकता RP नावाची फाईल आहे आणि रोशन त्याच्यामध्ये लिहिलंय. समजा मी रोशन पावसे असं नाव टाकतो आणि ही फाईल काय करतो, ही फाईल सेव्ह करतो. आणि जर का मला ही फाईल रीड करायचंय, हे ऑलरेडी मी लिहिलंय, जर का मला ह्या फाईल मधला जो काही कॉन्टेंट आहे तो रीड करायचंय, तर मी पायथन वर जाईल आणि पायथन प्रोग्रामिंग मध्ये मी असं लिहिल की F इज इक्वल्स टू ओपन काय करायचंय आपल्याला, ती फाईलचं नेम हे मी स्ट्रिंग मध्ये लिहिणार, डबल कोट मध्ये, आणि काय लिहिणार, फाईलचं नाव काय माझ्या RP, पण ती टेक्स्ट फाईल आहे. सो RP डॉट TXT दॅट फाईल इज ऑलरेडी एक्झिस्ट इन माय सिस्टीम. मी एक कॉमा देईल, कॉमा दिल्यानंतर असं म्हणेल की दिस फाईल इज ओपन बाय मी फॉर ओनली रिडिंग पर्पज. सो R मी त्याच्यासाठी मेन्शन करेल आणि मला फाईल मधला सगळा कॉन्टेंट रीड करायचा आहे, म्हणून मी काय करेल, प्रिंट
प्रिंट करेल एफ डॉट रीड आणि त्याच्या आतमध्ये पॅरेंथेसिस. आणि कोडला जर का रन केला तर व्हॉट एव्हर, ओके, काहीतरी मिस्टेक आहे का इथे? हो, लाईन वन, 2 मिनिट. एफ इज इक्वल्स टू ओपन फॉर रीडिंग पर्पज. काहीतरी मिस्टेक आहे या कोडमध्ये. आरपी इथे डॉट वापरायला पाहिजे, डॉट. इथे माझ्याकडून कोलन सॉरी कॉमा वापरला गेला. सो आता जर का मी रीड केलं तर रोशन पावसे इज टू बी प्रिंटेड. ओके, आता मी समजा ह्या नोटबुक मधल्या फाईलमध्ये गेलो आणि मी खालच्या लाईनला एंटर केलं. सपोज रोशन पावसे नंतर समजा असं केलं की सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी. ओके, आणि ही फाईल केली मी सेव्ह. काय केली? फाईल सेव्ह केली. आणि आता पुन्हा मी माझ्या पायचाम मध्ये जाऊन कोड रन केला तर रोशन पावसे सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी म्हणजे फुल जो काही फाईलमध्ये कॉन्टेंट आहे तो फाईल मधला सगळा कॉन्टेंट काय केला जाईल? जसाच्या तसा प्रिंट केला जाईल. आता आता नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे त्याच्यामधली ती काय आहे? समजा तुम्ही काय करताय, रीडिंग ऑफ द फाईल करताय, तर तुम्हाला ह्या मेथडने किंवा ह्या सिंटॅक्सने तुम्ही टोटली तुमचा पूर्ण डेटा काय करू शकता? रीड करू शकता. इफ यू आर इंटरेस्टेड टू ओनली रीड द 5 कॅरेक्टर ऑफ द फाईल ना, समजा ह्या फाईल मधले तुम्हाला 11 कॅरेक्टर काय करायचे? रीड करायचे. किंवा 11 म्हणण्यापेक्षा मी ओनली 5 कॅरेक्टर्स घेतो. सो 5 कॅरेक्टर्स मला रीड करायचे, तर मी काय म्हणेल, रीड फर्स्ट 5 कॅरेक्टर. 5 कॅरेक्टर म्हणजे पहिले 5 जे काही वर्ड्स असतील किंवा काही स्पेस सहित ते काय केले जातील? ते रीड केले जातील. सो रीड ओनली 5 कॅरेक्टर्स ऑफ द फाईल. फक्त 5 कॅरेक्टर्स मला काय करायचे? रीड करायचे. मग ते जे काही 5 कॅरेक्टर्स असतील ते 5 कॅरेक्टर्स साठी मी असं म्हणेल तोच सिंटॅक्स. माझं फर्स्ट काम काय? एफ इज इक्वल्स टू ओपन. ती फाईल ओपन तर करावी लागेल मला. ओपन त्या फाईलचं नाव आरपी डॉट टी एक्स टी. त्या फाईलचं नाव आरपी डॉट टी एक्स टी. एक कॉमा द्यावा लागेल मला. आणि मी ही फाईल रिडिंग पर्पजसाठी ओपन करतोय हे मला मेन्शन करावं लागेल. त्याच्यानंतर जे काही 5 कॅरेक्टर्स रीड करायचे त्याच्यासाठी मी फक्त काय म्हणेल? प्रिंट. प्रिंट आणि त्याच्या आतमध्ये असं लिहिल की रीड आणि आतमध्ये काहीतरी. पण मला 5 कॅरेक्टर्स पाहिजे म्हणून रीडच्या आतमध्ये मी जो काही पॅरेंथेसिस दिला ना, तर त्या पॅरेंथेसिस जर पूर्ण दिला असता, आतमध्ये काहीच नसतं, तर फुल सगळा जो काही डेटा आहे तो, सॉरी, रीडच्या ऐवजी मला एफ डॉट रीड असं यूज करावं लागेल. एफ डॉट रीड. सो एफ डॉट रीडने काय होईल? माझा जो काही पूर्ण डेटा आहे तो प्रिंट होईल. बरोबर. जर का मी एफ डॉट रीड आणि इथं 5 लिहिला, बरोबर, इथं जर का मी 5 लिहिला तर ओनली 5 कॅरेक्टर्स आर टू बी प्रिंटेड. आता पाहायचंय तुम्हाला, पायच्यामोर जातो मी आणि एफ डॉट रीड आहे त्याच्या आतमध्ये फक्त मी काय टाकतो? फक्त मी 5 टाकतो. तर काय होईल? ओनली 5 कॅरेक्टर्स, ROSHA, ओनली दीज आर टू बी प्रिंटेड. जर का मला 6 कॅरेक्टर पाहिजे तर ओनली 6 कॅरेक्टर म्हणजे ROSHAN आर टू बी प्रिंटेड. जर का मला 15 कॅरेक्टर पाहिजे तर मला रोशन पावसे सी. जर का मला 20 कॅरेक्टर पाहिजे तर रोशन पावसे COEP टी. अंडरस्टूड? म्हणजे स्पेस इज नॉट इन्क्लुडेड. काय इन्क्लूड केला जातो पहा. हे वरचे 6, हे 6, 6 6 12, 12 1 13, 13 and 4, 13 and 4 how many? Means space is also included. Space is also included. So जर का मला 20 कॅरेक्टर पाहिजे त्या माझ्या फाईलचे तर मी काय करेल? 20 असं लिहिलं आतमध्ये. बरोबर. इफ आय वॉन्ट टू रीड द लाईन बाय लाईन, जर का मला लाईन बाय लाईन रीड करायचंय त्याच्यासाठी मी काय करेल? एखादी लाईन अजून वाढवेल. ठीक आहे. COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी असं मी लिहिल की NESD धामारी. त्याच्यानंतर मी असं लिहिल की SBVM पाबळ. ओके. त्याच्यानंतर असं लिहिल की ZPP धामारी. So that are all my schools. These are all my schools. So I have saved this file.
आणि जर का मला ही फाईल टोटली रीड करायचंय तर मी हा कोड तुमच्या पुढे लिहितो. जर का मला लाईन बाय लाईन रीड करायचंय तर मी असं लिहिल की रीड लाईन. ओके, सो आय विल जस्ट लेट यू नो अबाउट द सिंटॅक्स ऑफ रीडिंग द लाईन बाय लाईन. वन लाईन ॲट अ टाइम जर का तुम्हाला रीड करायचं असेल, वन लाईन जर का तुम्हाला ॲट अ टाइम रीड करायचं असेल तर तुम्ही काय करणार, रीड वन लाईन ॲट अ टाइम. समजा एका टाइमला तुम्हाला एक लाईन रीड करायची आहे, तर तुम्ही सिम्पली जी काही फाईल आहे त्याला असं म्हणाल की एफ इज इक्वल्स टू ओपन दॅट फाईल फॉर, म्हणजे त्या फाईलचं नेम काय, rp.txt. बरोबर, कॉमा देईल मी आणि ही फाईल मी रीडिंग पर्पजसाठी ओपन करतोय असं म्हणेल आणि मला रीड करायच्या त्या लाईन. सो मी प्रिंट करेल एफ डॉट रीड नाही करणार आता, एफ डॉट रीड लाईन. आणि जर का मी सिम्पली काय देतोय, हे पॅरेंथेसिस देतोय, तर माझा जो काही कोड आहे त्याची फर्स्ट लाईन किंवा लाईन टू लाईन माझा कोड काय होईल, लाईन टू लाईन प्रिंट होईल. ठीक आहे, लाईन टू लाईन किंवा रीड लाईन टू लाईन किंवा रीड वन लाईन ॲट अ टाइम तुम्हाला सांगतोय मी. तर आता ह्याच्यामध्ये किती लाईन्स आहेत, 1 2 3 4 5. ओके, 5 लाईन्स आहेत आणि मला रीड लाईन करायची आणि मी रीड लाईन करून जर का कोड रन केला तर फर्स्ट लाईन रीड झाली. बरोबर, रीड लाईन 1 असं दिलं असतं तर ओनली वन लेटर इज टू बी प्रिंटेड. रीड लाईन 55 असं लिहिलं असतं तर 55 काहीच फरक नाही पडला. बरोबर, रीड लाईन 2 असं केलं असतं तर RO इज टू बी प्रिंटेड. रीड लाईन 25 काहीच फरक नाही पडला. म्हणजे जर का तुम्ही रीड लाईन करताय ना, रीड लाईन आणि आतमध्ये पॅरेंथेसिस, तर तुम्हाला पहिली लाईन प्रिंट होईल. बरोबर, पहिली लाईन प्रिंट होईल. अँड इफ यू वॉन्ट टू प्रिंट द लाईन वन लाईन ॲट अ टाइम ना, तर तुम्ही एक वेगळा सुद्धा कोड वापरू शकता. कोणता तो कोड, रीड वन लाईन ॲट अ टाइम. रीड वन लाईन ॲट अ टाइम म्हणजे फाईलमध्ये खूप डेटा आहेत पण माझ्या फाईलची फक्त वन लाईन रीड केली जाईल. तर त्यासाठी मला असं करावं लागेल की एफ इज इक्वल्स टू ओपन दॅट फाईल फॉर, सपोज दॅट फाईल नेम इज rp.txt. ओके, मी कॉमा देईल आणि असं म्हणेल की आय एम ओपनिंग दॅट फाईल फॉर रीडिंग पर्पज. आणि रीडिंग पर्पजसाठी जी काही मी फाईल प्रिंट म्हणजे ओपन करतोय ती फाईल, त्या फाईलमधले सगळ्या लाईन्स पाहिजे. मी असं म्हणेल की फॉर एक्स इन, जसं मी फॉर लूप वापरेल ना, फॉर एक्स इन एफ म्हणजे एफ मधले सगळे एक्स मला प्रिंट करायचे. फॉर एक्स इन एफ प्रिंट एक्स. जर का हा सिंटॅक्स पहा, हा कोड जर का मी इकडे वापरला, ती फाईल रीडिंग पर्पजसाठी तर मी यूज केली आणि जर का मला ही फाईल करायची ओपन, काय करायची, ओपन, आणि मला पाहिजे त्याच्या सगळ्या लाईन, तर मी असं म्हणेल की फॉर दॅट एक्स इन एफ नावाच्या फाईलमध्ये एक कोलन देईन, इंडेंटेड होईल ऑटोमॅटिक. मी असं करेल प्रिंट दॅट एक्स. सो लाईन बाय लाईन एव्हरी लाईन इज टू बी प्रिंटेड. आणि त्याच्यामध्ये काय झालं, एक स्पेस किंवा एखादी लाईन सोडून एक लाईन प्रिंट झाली. आता मी इथं कीवर्ड आर्ग्युमेंट पण वापरू शकतो. हा कीबोर्ड आर्ग्युमेंट एंड इक्वल्स टू कोलन. सो याच्यामुळे काय होईल, सगळ्या लाईन्स एका खाली एक, आता सगळ्या लाईन्स कशा झाल्या, एका खाली एक प्रिंट झाल्या. अंडरस्टूड. नाउ दॅट इज ऑल अबाउट द रीडिंग ऑफ द फाईल. फर्स्ट मोड ऑफ फाईल हँडलिंग, रीडिंग. आता ही फाईल मला रीडच करायची नाही, मला ह्या फाईलमध्ये रायटिंग करायची आहे. सो रायटिंग द एक्झिस्टिंग फाईल इज द नेक्स्ट हेडिंग. रायटिंग द एक्झिस्टिंग फाईल, रायटिंग द एक्झिस्टिंग फाईल. जी काही फाईल एक्झिस्ट करते ना त्या फाईलमध्ये लिहायचे. किंवा तुम्ही जर का फाईल रायटिंग पर्पजसाठी ओपन करत असाल, जरी ती फाईल एक्झिस्ट करत नसेल तरी ती फाईल काय केली जाईल, सिस्टीम आपली ती फाईल क्रिएट करेल. सो रायटिंग फाईल करताना आपल्याकडे दोन मोड्स असतात. फर्स्ट मोड इज अपेंड
and second mode is for writing. So A is used for append purpose. अपेंड म्हणजे जे काही लिहिलं जाणार, समजा माझ्या फाईलमध्ये रोशन हे नाव आहे आणि मी अपेंड केलं पावसे. ओके, सो अपेंड जे मी काही करणार आहे ते ह्या नेम नंतर काय होईल, फाईलमध्ये सेव्ह केलं जाईल. सो अपेंड म्हणजे काय, जो काही डेटा ऑलरेडी एक्झिस्ट आहे आपल्या सिस्टीम मध्ये, त्या डेटा नंतर काय होईल, त्या डेटा नंतर जे मी काही अपेंड करणार आहे ते जोडलं जाईल. बरोबर. सो ए इज फॉर अपेंड पर्पज अँड डब्ल्यू इज फॉर रायटिंग पर्पज. सो रायटिंग पर्पज साठी आपण डब्ल्यू वापरत असतो. म्हणजे अपेंड पर्पज मध्ये जे काही लिहिलंय ना आपण, ते विल अपेंड, दिस विल अपेंड टू द एंड ऑफ फाईल, टू द एंड ऑफ फाईल. आणि जे काही आपण रायटिंग पर्पज साठी घेतलेलं आहे ते विल अपेंड और अपेंड म्हणण्यापेक्षा विल ओव्हरराईट एनी एक्सिस्टिंग फाईल. जस्ट आय विल लेट यू नो. तुम्हाला मी पायथन प्रोग्रामिंग मध्ये करून सुद्धा दाखवेल. दॅट इज द थेरी, आणि थेरी मी तुम्हाला फक्त सांगतोय दॅट यू मस्ट हॅव टू अंडरस्टँड. आता मी काय करेल की एखादी फाईल जी आहे ती मी ओपन करेल. समजा एफ इज इक्वल्स टू ओपन दॅट फाईल. कोणती फाईल, आता माझ्याकडे तर समजा मी कोणती फाईल घेतो, सीओईपी नावाची एक फाईल घेतो. ठीक आहे, आणि ती फाईल कोणती आहे, टेक्स्ट फाईल आहे. तर सीओईपी टेक्स्ट जी काही फाईल आहे ती फाईल मी ओपन करेल रायटिंग पर्पज साठी. बरोबर, रायटिंग पर्पज साठी. आता रायटिंग पर्पज साठी ही फाईल ओपन केली, पण सिस्टीम मध्ये माझ्या ती फाईल आहे का, नाही. तरी मी ती रायटिंग पर्पज साठी ओपन केली, तर ती सीओईपी नावाची फाईल म्हणजे काय केली जाईल, बाय डिफॉल्ट सीओईपी नावाची फाईल सिस्टीम मध्ये क्रिएट केली जाईल. आणि सिस्टीम मध्ये जी काही फाईल क्रिएट होईल ना, त्या फाईल मध्ये मी काय करणार, आता रायटिंग पर्पज साठी घेतली म्हणजे राईट करणार. सो एफ डॉट रीड करत होतो, इथं मी एफ डॉट राईट करणार. सो एफ डॉट राईट काय करेल, राईट द कॉन्टेंट यू वॉन्ट टू राईट, द कॉन्टेंट दॅट यू वॉन्ट टू राईट. म्हणजे आतमध्ये मी फक्त लिहिलंय, आतमध्ये मी काय केलंय, फक्त स्ट्रिंग मध्ये तुम्हाला लिहिलंय की राईट द कॉन्टेंट दॅट यू वॉन्ट फक्त. ठीक आहे, म्हणजे एफ डॉट राईटच्या आतमध्ये मी स्ट्रिंग देणार आणि त्या स्ट्रिंग मध्ये लिहिणार. बरोबर. आणि लास्टला मी फाईल ओपन केली तर फाईलला क्लोज करायचं पण काम कोणाचं आहे, फाईलला क्लोज करायचं काम पण माझंच आहे. सो एफ डॉट क्लोज करील मी. एफ डॉट क्लोज केल्यानंतर मी माझी सिस्टीम किंवा मी माझा जो काही कोड आहे तो एंड करेल. सो दॅट इज ऑल अबाउट द रायटिंग पर्पज. आता रायटिंग पर्पज तुम्हाला दाखवतो मी पायथन प्रोग्रामिंग मध्ये. तर ऑलरेडी जर का तुम्ही माझ्या नोटपॅडवर पाहाल तर दिस फाईल डझंट एक्झिस्ट. आता मी एक फाईल म्हणजे रायटिंग जरी केली ना मी, तर जी काही फाईल आहे, आता हे पहा, एफ इज इक्वल्स टू ओपन, किंवा असं म्हणण्यापेक्षा मी जो काही मटेरियल होता ना तो घेतो. चला, सो हा जो काही मटेरियल होता, म्हणजे ही जी काही फाईल आहे एफ डॉट आरपी डॉट टी एक्स टी, ही मी रीडिंग पर्पज साठी आधी तुम्हाला ओपन करून दाखवतो. किंवा दाखवण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी मी तुम्हाला ह्या गोष्टी दाखवलेल्या आहे. मी रायटिंग पर्पज साठी ओपन करतो आणि नोटपॅडवर घेऊन जातो तुम्हाला. तर माझ्या ह्या फाईलमध्ये किती मटेरियल आहे तुम्ही पाहू शकता. माझं नाव आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण मी ही फाईल ज्यावेळी रायटिंग पर्पज साठी ओपन करतो आणि एफ डॉट राईट आणि त्याच्या आतमध्ये मी स्ट्रिंग देऊन असं लिहितो की वेलकम, आणि मी ही फाईल करतो क्लोज. सो एफ डॉट क्लोज असं केल्यानंतर मी हा कोड रन केला तर दॅट फाईल, आता कोड रन केल्यानंतर माझं काम काय राहिलं, फाईलला मी काय केलं, क्लोज केलं. आता मी माझ्या नोटपॅडवर जातो आणि पाहतो, अजून तरी काहीच बदल नाही. ठीक आहे, अजून तरी काहीच बदल नाही. आता मी त्या फाईलला रीड करतो. ठीक आहे, नोटपॅडवर तर काही बदल होणार नाही, पण मी आरपी डॉट टी एक्स टी मध्ये एवढा मटेरियल होता. आता मी समजा तो रीड करण्याच्या हेतूने मी काय केलं की एफ इज इक्वल्स टू ओपन दॅट आरपी डॉट टी एक्स टी फाईल फॉर रीडिंग पर्पज. आणि मी असं करेल, प्रिंट
प्रिंट एफ डॉट रीड, म्हणजे जेणेकरून जो काही डेटा आता हे जे मी काही वर्क परफॉर्म केलंय वरती की फाईल रायटिंगसाठी ओपन केलंय आणि एफ डॉट राईट आणि एफ डॉट क्लोज केलंय, मग त्याच्यानंतर फाईलमध्ये काय मटेरियल आला हे मला पाहायचं असेल तर पहा, ओनली वेलकम इज टू बी देअर. फक्त वेलकमच मला प्रिंट होऊन आलं. याचा अर्थ काय झाला की जो काही पहिला डेटा होता माझा, तो पहिला डेटा व्हॅनिश झाला ह्या वरच्या कोडमुळं. ठीक आहे, ह्या वरच्या कोडमुळं, रायटिंग पर्पजमुळं. आता मी या फाईलला थोडंसं मागं नेतो आणि आता इथे करतो तर फक्त ह्या फाईलमध्ये काय राहिलं माझ्या, वेलकम. आता इथे तुम्हाला दिसत असेल पण वेलकम राहिलं फक्त. ठीक आहे, आता मी ह्या फाईलला पुन्हा मी सेव्ह करतो, आरपी फाईलला पुन्हा सेव्ह करतो आणि इथे पुन्हा समजा मी रीडिंग पर्पजसाठी रन केला तर एवढं सगळा मटेरियल त्याच्यामध्ये आता प्रिंट झाला. बरोबर. आता दॅट इज ऑल अबाउट द रायटिंग पर्पज. आता मी समजा तुम्हाला अपेंडसाठी म्हणत असेल तर काय करणार तुम्ही, फॉर अपेंड पर्पज. आता अपेंड म्हणजे सुद्धा काय, रायटिंग पर्पज मध्ये अपेंड करतोय मी. म्हणजे माझा सिंटॅक्स काय असेल अपेंडसाठी, एफ इज इक्वल्स टू ओपन दॅट सॅम्पल डॉट टी एक्स टी ऑर एनी फाईल. समजा माझ्या फाईलचं नेम आहे आरपी डॉट टी एक्स टी, तर ती फाईल मी ओपन करील आणि त्या फाईलला ओपन केल्यानंतर मी एक कॉमा देईल आणि कॉमा दिल्यानंतर म्हणेल की ओपन दॅट फाईल फॉर रायटिंग पर्पज. ओके, ओपन दॅट फाईल फॉर रायटिंग पर्पज अँड सॉरी, रायटिंग पर्पज नाही, अपेंड करतोय ना आपण, मग अपेंड पर्पज साठी मला असं सांगायचंय की अपेंड साठी जो काही सिंटॅक्स आहे ना तुमचा सिंटॅक्स, तो असा येईल की ओपन दॅट आरपी डॉट टी एक्स टी फाईल फॉर अपेंड पर्पज बट यू हॅव टू राईट. सो एफ डॉट राईट इज युअर फंक्शन, इज युअर इनबिल्ट फंक्शन. म्हणजे जरी तुम्ही अपेंड करताय तर रायटिंग होणार. काय राईट करणार तुम्ही, राईट द कॉन्टेंट ऑर अपेंड, आणि मी एक कोलन देईन आणि स्ट्रिंगच्या आतमध्ये मी ह्या गोष्टी लिहिल्या. बरोबर. नंतर मी काय करेल, नंतर मी फाईलला ओपन केली म्हणजे फाईलला क्लोज पण करेल. सो एफ डॉट क्लोज इज माय वर्क. आता ही फाईल क्लोज केल्यानंतर आता मला प्रिंट करायचे की त्या फाईलमध्ये माझ्या काय आहे. बरोबर. आता काय असेल माझ्या फाईलमध्ये, तर त्याच्यासाठी मी असं म्हणेल की एफ इज इक्वल्स टू ओपन दिस फाईल आरपी डॉट टी एक्स टी फाईल, अगेन ओपन दिस फाईल फॉर ओनली रीडिंग पर्पज. In previous code or in above code, I have opened that file for append purpose or write purpose. Now I want to open that file for reading purpose. So I will just print app dot read. Now I will read all of the content in the file. Then I will let you know. You will see here. जो काही मटेरियल मी राईट करणार आहे अपेंड या मेथडने, अपेंड या मेथडने मी जे काही लिहिल ना ते डायरेक्टली काय होईल, पहिला जो काही डाटा माझ्या सिस्टीम मध्ये आहे त्या डेटा नंतर प्रिंट होईल. बरोबर, त्या डेटा नंतर प्रिंट होईल. आता आरपी डॉट टी एक्स टी फाईल मध्ये एवढा मटेरियल ऑलरेडी आहे. बरोबर. आता मी फक्त एक गोष्ट करेल की ह्या कोडला तर मी रिमूव्ह करेल आणि असं म्हणेल आय वॉन्ट टू अपेंड. सो ज्या अर्थी मला गोष्ट अपेंड करायची आहे तर मी त्या फाईलला ओपन तर केलं पाहिजे. मी म्हणून म्हणेल की एफ इज इक्वल्स टू ओपन दॅट आरपी डॉट टी एक्स टी फाईल, आणि कशासाठी, फॉर अपेंड पर्पज, इथे कॉमा पाहिजे, फॉर अपेंड पर्पज साठी मी ती फाईल ओपन करेल आणि अपेंड पर्पज साठी ती फाईल ओपन करतोय म्हणजे काही ना काही मला त्याच्यात राईट करायचं. सो मी असं म्हणेल की एफ डॉट राईट, आणि राईट काय करेल, माय MIS नंबर 61220107 सपोज हा माझा MIS नंबर असेल तर त्याला मी राईट करेल. आणि फाईलला ओपन केलंय म्हणजे फाईलला क्लोज पण केलं पाहिजे म्हणून मी लिहिल एफ डॉट क्लोज. आणि आता मी हा कोड रन करील. ह्याच्यानंतर काय झालं, जो काही मटेरियल आहे
म्हणजे कोड रन केल्यानंतर आउटपुट तर काही नाही आलं, म्हणजे सिस्टीमने वर्क तर केलंय, पण आता मला ते फाईलमध्ये काय आहे ते प्रिंट करायचं काम राहिलं. त्याच्यासाठी मी हे वापरेल. ठीक आहे. आता याच्यानंतर तुम्ही पाहू शकता जे काही मी लिहिलंय, बरोबर, जे काही मी लिहिलंय ते कुठे आपण झालंय, इथे. बरोबर, लक्षात येते. समजा मी एफ डॉट राईट लिहिलं असतं इथं, समजा असं लिहिलं असतं की पुणे, आणि मग रन केलं असतं, तर जे काही आहे ना, कारण ही ही फाईल 2 वेळा रन केली ना मी, 2 वेळा, त्यामुळे ते 2 वेळा आलं. आता पुन्हा एकदा रन केली तर पुन्हा पुणे येईल, पुन्हा एकदा रन केली तर पुन्हा पुणे. सो मल्टिपल टाइम्स पुणे अपेंड 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 होत जाईल. सो पुणे, मी कोड रन करीत जाईल, रन करीत जाईल, पुणे 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 होत जाईल. ठीक आहे. म्हणजे काय, की तुम्ही अपेंड करताय, म्हणजे जे काही कोड रन केल्यानंतर ज्या काही गोष्टी तुम्ही अपेंड करताय त्या सगळ्या गोष्टी, आता पुणे नंतर मला त्या फाईलमध्ये समजा अपेंड करायचंय, शिवाजीनगर. शिवाजीनगर. सो जे काही मी अपेंड करणार, आता पुणे नंतर शिवाजीनगर तुम्हाला पाहायला मिळेल. आता मला असं माहिती की मला स्पेस द्यायचा आहे, ह्या शिवाजीनगर नंतर मला 2 स्पेस द्यायचे, तर मी स्ट्रिंग मध्ये 2 स्पेस देईल, आणि त्याच्यानंतर काय होईल, त्याच्यानंतर इथे मला 2 स्पेस आले. बरोबर. त्याच्यानंतर आता आपला पेंड पर्पज सुद्धा आपण पाहिला. आता क्रिएट न्यू फाईल, जर का आपल्याला न्यू फाईल क्रिएट करायची असेल तर फाईल हँडलिंग, पायथन मध्ये फाईल हँडलिंग मध्ये जर का आपल्याला एखादी फाईल क्रिएट करायची आहे, तर मी असं म्हणेल क्रिएशन ऑफ न्यू फाईल. आता हेडिंग देतो क्रिएशन ऑफ न्यू फाईल. क्रिएशन ऑफ न्यू फाईल किंवा क्रिएट अ न्यू फाईल इन पायथन फाईल हँडलिंग. आता फाईल क्रिएट न्यू करायची आहे, नवीन फाईल तयार करायची आहे, याचाच अर्थ काय आला, की जुनी फाईल जर एक्झिस्ट करत असेल तर सिस्टीम काय देईल, सिस्टीम मला एरर देईल. बरोबर. म्हणजे समजा rp.txt फाईल ऑलरेडी माझ्या सिस्टीम मध्ये एक्झिस्ट आहे, आणि तरीही मी सिस्टीमला असं म्हणतोय की तू क्रिएट कर ती फाईल, तर सिस्टीम विल शो मी एरर. सो क्रिएट पर्पज साठी मी काय वापरत असतो, क्रिएट पर्पज साठी मी एक्स वापरत असतो. सो कीवर्ड इज यूज फॉर क्रिएशन इज एक्स, and it will show error, it will show error if file already exists in system, file already exists in system. जर का सिस्टीम मध्ये फाईल ऑलरेडी एक्झिस्ट करत असेल तर मला एरर शो करेल. अदरवाइज अदरवाइज इट विल अदरवाइज इट विल क्रिएट दॅट मेन्शन्ड फाईल, जी काही फाईल मेन्शन केली ती फाईल क्रिएट करेल. बरोबर. नाव त्याच्यासाठी कोड काय असला पाहिजे, त्याच्यासाठी कोड असला पाहिजे एफ इज इक्वल्स टू ओपन, ओपन सपोज आय वॉन्ट टू प्रिंट माय फाईल नावाची एक फाईल, टेक्स्ट फाईल मी ओपन करेल, किंवा फॉर क्रिएट पर्पज. तर माझ्या सिस्टीम मध्ये एक्स, क्रिएट पर्पज साठी मी एक्स यूज करत असतो, तर माझ्या सिस्टीम मध्ये माय फाईल नावाची टेक्स्ट फाईल एक्झिस्ट करत नाही, म्हणून ज्यावेळी मी एफ इज इक्वल्स टू ओपन दॅट फाईल असं म्हणतो, दॅट इज ओनली सिंटॅक्स फॉर क्रिएशन, त्यावेळी माय फाईल नावाची ब्लँक फाईल काय केली जाते, ब्लँक फाईल ही तयार केली जाते. बरोबर. ब्लँक फाईल क्रिएट केली जाते. अंडरस्टूड. किंवा तुम्हाला समजा एखादी नवीन फाईल बनवायची, तर तुम्ही रायटिंग पर्पजने, जसं वर दाखवलं, रायटिंग पर्पजने सुद्धा एखादी फाईल तुम्ही ओपन करू शकता. ठीक आहे. किंवा लक्षात येतं ना, रायटिंग पर्पज साठी जरी फाईल तुम्ही ओपन केली ना, तरी काय होईल, तरी जी काही फाईल तुम्ही रायटिंग पर्पजने ओपन केली, त्या फाईल म्हणजे त्या सिंटॅक्सद्वारे तुमची नवीन फाईल क्रिएट झाली जाईल. पण ऍक्च्युअली इफ यू वॉन्ट टू ओनली क्रिएट दॅट पर्टिक्युलर फाईल ना, then you must have to use that creation code, that is f is equals to open myfile.txt x. It will show error if file already exists in the system. आता डिलीशन ऑफ फाईल, आता हे पहा, डिलीशन ऑफ फाइल्स
हा टॉपिक घेण्या अगोदर मी फक्त इथे हेडिंग देऊन ठेवतो, डिलीशन ऑफ फाईल. डिलीशन ऑफ फाईल. आता डिलीशन ऑफ फाईलच्या अगोदर मी असं लिहिल, तुम्हाला क्रिएशन समजून सांगेल. सो एफ इज इक्वल्स टू, मी काय करत असतो, फाईल ओपन करत असतो. आता समजा माझ्याकडे rp.txt ही फाईल आहे, ओके, ऑलरेडी एक्झिस्ट आहे माझ्या सिस्टीम मध्ये, आणि मी असं म्हणेल की आय वॉन्ट टू ओपन दॅट फाईल फॉर क्रिएशन पर्पज. फॉर दॅट आय विल यूज एक्स. आणि जर का मी हा कोड रन केला तर एरर इज शोन. एरर का शो केला जर का कोड मध्ये पाहिलं तर फाईल एक्झिस्ट, ती फाईल ऑलरेडी एक्झिस्ट करते म्हणून मला एरर शो केला, बरोबर. पण माय फाईल नावाची फाईल एक्झिस्ट करत नाही किंवा सीओईपी नावाची फाईल माझ्या सिस्टीम मध्ये नाहीये, तर मी हा कोड रन केला तर कोड एक्झिक्यूट झाला, प्रोसेस फिनिश्ड असं दाखवलं, बरोबर. म्हणजे काय होईल, जो काही कोड आहे हा कोड लिहिल्यामुळे जर का मी माझ्या सिस्टीम मध्ये जाईल, मी तुम्हाला माझ्या फोल्डर मध्ये जाऊन दाखवतो. मला माहिती आहे युजर त्याचं त्याचं लोकेशन कुठं आहे ते मी तुम्हाला सांगतो. दिस पीसी मध्ये गेलो मी, त्याच्यानंतर मी रोशन, त्याच्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही सीओईपी नावाची एमटी फाईल ओपन झाली, बरोबर. एमटी फाईल क्रिएट झाली आणि तिला मी ओपन केलं, बरोबर. अंडरस्टूड. सो दॅट इज द कन्सेप्ट फॉर क्रिएशन ऑफ फाईल. आता ही जी काही सीओईपी नावाची फाईल तुम्हाला इथं ह्या फोल्डरमध्ये दिसली ना, रोशन नावाच्या फोल्डरमध्ये, ही जी काही सीओईपी फाईल दिसली ना, ही फाईल मला नको आहे, किंवा rp.txt फाईल मला नको आहे, तर मी कोडिंगद्वारे ही फाईल कशी डिलीट करील. तुम्ही तर डिलीट करू शकता, पण कोडद्वारे तुम्ही ती फाईल रिमूव्ह किंवा डिलीट कसं करू शकता हे मी तुम्हाला सांगतो. त्याच्यासाठी सिंटॅक्स काय असतो, डिलीशन ऑफ फाईल. डिलीशन ऑफ फाईल. So for deletion you must have to import that operating system module. So याच्यासाठी एक पर्टिक्युलर सिंटॅक्स आहे. तुम्हाला काय करावं लागतं, इम्पोर्ट करावं लागतं ऑपरेटिंग सिस्टीम मधून. सो तुम्ही वापरता इम्पोर्ट ओएस आणि त्याच्या खाली वापरता os.remove दॅट सीओईपी फाईल, coep.txt फाईल. असं जर का तुम्ही यूज केलं, हा सिंटॅक्स आहे तुमची फाईल डिलीट करण्याचा. म्हणजे तुम्हाला इम्पोर्ट ओएस म्हणावं लागेल, os.remove coep.txt. मग सीओईपी जी काही फाईल आहे ती डिलीट झाली जाईल, बरोबर. आणि जर का फाईल एक्झिस्टच करत नसेल आणि तुम्ही डिलीट करताय तर तुम्हाला एरर दाखवेल, बरोबर. अदरवाईज बेस्ट वे कोणता आहे, तर तुम्ही असं म्हणाल की इम्पोर्ट ओएस आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की इफ os डॉट पाथ डॉट एक्झिस्ट. जर का त्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये os डॉट पाथ डॉट एक्झिस्ट असं तुम्ही टाकलं आणि सॅम्पल टीएक्सटी किंवा सॅम्पल टीएक्सटी नावाची फाईल जर का एक्झिस्ट करत असेल, सॅम्पल डॉट टीएक्सटी नावाची टेक्स्ट फाईल जर का एक्झिस्ट करत असेल, इफ वापरलाय त्याच्यासाठी मी, यू कॅन सी हिअर. इफ का म्हणून वापरला मी, कारण इफ वापरल्यामुळे काय होईल, जर का ती फाईल माझ्या सिस्टीम मध्ये ऑलरेडी एक्झिस्ट असेल तर ती फाईल डिलीट होईल, अदरवाईज द फाईल डझंट एक्झिस्ट असं दाखवेल, म्हणजे आपल्याला एरर दाखवणार नाही. त्याच्यासाठी मी नेक्स्ट कोड, म्हणजे वरचा जो काही दिलाय ना तुम्हाला, इम्पोर्ट ओएस आणि खाली लिहायचं, एंटर प्रेस करायचं os.remove.coep.txt. पण असं नसेल तर इम्पोर्ट करावं लागतं तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम मधून ती फाईल. सो इम्पोर्ट ओएस करावं लागतं. इफ os.path.exist जर का एक्झिस्ट करत असेल तर ती फाईल, म्हणजे सॅम्पल डॉट टीएक्सटी जर का एक्झिस्ट करत असेल तर मला काय करायचं, इफ नंतर कोलन, मग इंडेंटेट करून मी असं लिहिल की os.remove सॅम्पल.txt, बरोबर. अदरवाईज मग असं म्हणेल एल्स प्रिंट फाईल डझंट एक्झिस्ट, डज नॉट एक्झिस्ट. ओके, सो दॅट इज द लास्ट पार्ट. सो हे डिलीशन ऑफ फाईल साठी आपण वापरतो, म्हणजे फाईल आपण स्वतः फोल्डरमध्ये जाऊन न डिलीट करता. आता तुम्ही ह्या फोल्डरमध्ये पाहू शकता, ह्या फोल्डरमध्ये मी काय केलं,
ह्या फोल्डरमध्ये COEP नावाची फाईल एक्झिस्ट करते. आता मला समजा ही फाईल माझ्या कोडिंगच्या वेने मला डिलीट करायचंय, तर त्या फाईलला मी काय करणार, जर का तसंच करायचं असेल तर मी करेल इम्पोर्ट. ती फाईल मला कोडिंग वेने मला काय करायची आहे, कोडिंगच्या पद्धतीने मला ती फाईल काय करायची आहे, रिमूव्ह करायची. सो इम्पोर्ट OS मी करेल आणि इम्पोर्ट OS केल्यानंतर एंटर प्रेस करेल आणि त्याच्यानंतर मला म्हणावं लागेल की OS डॉट रिमूव्ह दॅट COEP फाईल. काय नाव आहे त्या फाईलचं, COEP.txt ही टेक्स्ट फाईल. आता असं केलं, कोड रन केला तर प्रोसेस फिनिश येईल आणि जर का मी ह्या फोल्डरमध्ये जाईल ना, इथे फोल्डरमध्ये, तर COEP नावाची फाईल दिसतेय का रे आता? नाही. ठीक आहे, COEP नावाची फाईल मला दिसतच नाहीये, कारण हे जे काही आपण रिमूव्हेशन केलं ना, ह्या रिमूव्हेशन फाईलमुळं काय झालं, रिमूव्हेशनमुळं COEP.txt फाईल हे झाली, रिमूव्ह झाली. आता sample.txt अशी फाईल मी रिमूव्ह करू इच्छितो, पण sample.txt फाईल एक्झिस्टच करत नाही. द सिस्टीम कॅनॉट फाइंड द फाईल. ओके, sample.txt फाईल रिमूव्ह सिस्टीममध्ये एक्झिस्ट करत नाही. सो रिमूव्ह करायची असेल किंवा डिलिशन ऑफ फाईल करायची असेल तर हा कोड वापरतो. याच्यापेक्षा बेटर कोड कोणता आहे, तर मी इम्पोर्ट OS असं म्हणेल. इम्पोर्ट OS असं म्हणेल, बरोबर. आणि मी असं म्हणेल की इफ OS डॉट path डॉट एक्झिस्ट. ओके, OS डॉट path डॉट एक्झिस्ट आणि त्याच्या आतमध्ये फाईल नेम. ओके, फाईल नेम डॉट TXT समजा, तुम्हाला कळण्यासाठी मी असं लिहितोय. असं असेल तर तर काय कर, तर OS डॉट रिमूव्ह, तरच ती फाईल रिमूव्ह कर. OS डॉट रिमूव्ह आणि OS डॉट रिमूव्ह केल्यानंतर मी असं म्हणेल की सॅम्पल किंवा जी काही फाईल आहे, फाईल नेम डॉट TXT, फाईल नेम डॉट TXT. ओके, अदरवाईज जर का ती फाईल एक्झिस्ट करत नसेल तर मी इंडेंटेशन करील इफच्या खाली आणि एल्स लिहिल, त्याच्यानंतर एक कोलन आणि असं म्हणेल की प्रिंट. जर का ती फाईलच एक्झिस्ट करत नसेल आपल्या सिस्टीममध्ये, तर मी असं म्हणेल की द फाईल इज नॉट एक्झिस्ट, द फाईल इज, किंवा असं म्हणेल फाईल डझंट एक्झिस्ट, फाईल डज नॉट एक्झिस्ट, डज नॉट एक्झिस्ट, फाईल एक्झिस्ट करत नाही. ठीक आहे, आता मी समजा हा कोड रन केला तर फाईल डज नॉट एक्झिस्ट किंवा फाईल नेम डॉट TXT नावाची फाईल माझ्याकडे तरी एक्झिस्ट करत नाही, बरोबर. आता मी फक्त फाईल नेमच्या ऐवजी जी फाईल माझ्याकडे एक्झिस्ट करते ना, कोणती, फोल्डरमध्ये जातो, मी तुम्हाला दाखवतो की RP नावाची ही टेक्स्ट फाईल, ही फाईल माझ्या सिस्टीममध्ये आहे, पण मी इथून डिलीट न करता मी माझ्या कोडिंग, जे काही माझे कोडिंग स्किल्स आहेत त्या स्किल्सने मी ती फाईल डिलीट करेल, बरोबर. तर मी सिम्पली काय करेल, इथं RP.txt फाईल रिमूव्ह करायचे, तर इथे फक्त लिहिल RP.txt. आता ही फाईल तर ऑलरेडी आहे, बरोबर. सो आणि इथं मी असं सुद्धा करू शकतो की प्रिंट फाईल इज डिलीटेड, फाईल इज डिलीटेड. त्याच्यानंतर मी असं केलं तर फाईल इज डिलीटेड आणि खरोखर फाईल डिलीट झालेली आहे. जर का आपण फोल्डरमध्ये जाऊ तर RP नावाची फाईलच इथं राहिली नाही. ठीक आहे, सो दॅट इज ऑल अबाउट द फाईल हँडलिंग इन पायथन. So I think that is the end of syllabus in Python programming, and that is the last lecture for COEP Technological University, as the last part of the syllabus of Python programming is file handling, and now we have ended the whole syllabus of COEP Technological University. But for SPPU there is a next concept, that is OOPS, means object oriented programming, that you must have to learn. But OOPS तुम्ही काय करा, वेगळ्या चॅनल्स वरून लर्न करू शकता. OOPS इज अ ॲडव्हान्स इन पायथन. म्हणजे पायथन मधल्या समजा तुम्हाला जास्त गोष्टी शिकायच्या असतील ना, तर OOPS ही त्याच्याही पुढची कन्सेप्ट आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड वॉचिंग दिस सिरीज. नाउ आय एम गोइंग टू एंड दिस लेक्चर अँड गुड बाय, बेस्ट लक्स अँड डू द नेक्स्ट लेवल प्रोग्रॅमिंग इन पायथन. मीन्स जँगो फ्रेमवर्क्स असतात, UPS असतात, या गोष्टी तुम्ही करू शकता. सो
I think I should have to stop here because video is too much lengthy. So thank you.